आहे इथे पुढे. आता कॅम्प करलीस नंतर आम्ही चाललो आहे कॅम्प रिओ. गाईज आम्ही नेरळला पोचलोय. आता आम्ही नाश्ता करायला थांबतोय इथे हॉटेल साई एकविरामध्ये. जाम भारी नाश्ता मिळतो. आम्ही इथेच नेहमी नाश्ता करायला येतो. आणि तो गाईज आता नाश्ता करायला आम्ही बसलोय बिकॉज खूप भूक लागली. हायटीचा टायमिंग असणार आहे आय गेस 4-5 वाजताचा असणार आहे. सो बेटर आहे आता इथून नाश्ता करूनच आम्ही निघू. ऊन तर मजबूत आहे इथे. आज काय थंडी वाटत नाही एवढं. म्हणजे वाटलं होतं की थंडी वगैरे असेल पण आज खूप जास्त ऊन आहे. तो गाईज आम्ही कॅम्प रिओला आता पोहोचलो. इथे गाडी आम्ही पार्क केली आहे. आता इथून आम्ही वरती चाललो आहे. आता बॅग्स वगैरे गाडीतच ठेवले. सध्या आम्ही फक्त वरती जाऊन टेंट वगैरे आणि सगळं सेटल करून मग नंतर बॅग्स घ्यायला. लोकेशन एक नंबर आहे. आणि आमचं पिल्लू, आमचं येडं पिल्लू शिवांश. सो आता आम्ही नॉर्मल मोबाईलमध्ये फोटोज वगैरे काढू, एन्जॉय करू. खूप मस्त लोकेशन आहे, मस्त. आणि तो पाण्याचा आवाज जो येतोय ना एक नंबर. म्हणजे एवढा प्लीझेंट वाटतंय, फुल सुंदर वाटतंय. आता सो हा व्ह्यू बघा तुम्ही, रिव्हर व्ह्यू. आमचा टेंट तिथे लागतोय, फॅमिली टेंट. मोठा टेंट आम्ही घेतला आहे तिकडे, तुम्ही बघू शकता. तिथे आमचा टेंट लागतोय बिकॉज ह्या टेंटमध्ये जमणार नाही झोपायला तिघांना. आता हायटी होणार आहे 5:30 वाजता. सो आता आम्ही वरती जाऊ हायटीसाठी. आता थोडं फ्रेश वगैरे झालो, आल्यापासून फ्रेश नव्हतो झालो. सो खूप सारी डस्ट लागली होती. सो आता फ्रेश होऊन आता आम्ही वरती चाललो. तुला हसायला काय झालं पण? तू आता हसलीस. मी फ्रेश व्हायला बोललो. ओ माय गॉड, बघितलं. सो गाईज आता आम्ही झिपलाईन करणार आहे. तुम्ही बघू शकता एक तिकडे ऑलरेडी करतोय. त्याचं सेटअप चालू आहे. तर मी जाणार आहे, मग राज, मग अजिंक्य जाणार आहे झिपलाईन करायला. अरे नको, पोटात दुखते. माय गॉड, पहिल्यांदा मी झिपलाईन केलं लाईफमध्ये. जाम मजा आली पण तेवढी भयानक होता. अरे मेन म्हणजे पोटाला हे ना हार्नेस ते लागतंय. 2 मिनटं भावा, थकलो. हा सो गाईज आता आम्ही हायटीसाठी आलो आहे. हायटी नंतर तिकडे जाऊन आम्ही बर्मा ब्रिज करणार आहे आणि त्याच्यानंतर खाली कमांडो ॲक्टिव्हिटी आहे ती करणार आहे. सो आता हायटीसाठी आलो आहे. हायटीसाठी आमच्याकडे आहे पोहा आणि कांदा भजी आणि चहा विथ सॉसेस. सो आता सगळे चहा घेतात. ते मोस्टली चहाची जास्त गरज आहे आता बिकॉज सगळं ती नवीन बिकॉज आता थोडं थकल्यासारखं झालं आहे. सो आता चहा घेतो आम्ही. थँक्यू. सो हा हायटीचा नाश्ता आहे इकडे. नाश्ता ठीक आहे, डिसेंट आहे. कांदा भजी आणि पोहे. आणि आता इथे म्युझिक चालू आहे नॉर्मल. आता लहानपणीचे दिवस आठवले भाई. आलो नका यार. अरे पडणार नाहीये तू.
भाई मैं जाऊँ कि नहीं, मैं ऐसा लग रहा है बहुत इजी क्या? छोटा बच्चा भी कर सकता है। अजिंक्य अजिंक्य अजिंक्य, अरे नहीं, अरे रेड पे रेड. सो गाईज आता आम्ही आर्चरी खेळलो इकडे. आता सध्या पूर्ण तुम्ही बघू शकता ते डार्क झालेलं आहे आणि वरती सगळं सेटअप चालू आहे. आता मे बी लाईव्ह म्युझिक चालू होईल आणि आता आम्ही इथे टाईमपास करतो आहे. इथे बेंचेसवरती आम्ही टाईमपास करतो. सध्या आर्चरी खेळलो आम्ही, फुल धमाल येते. आत्तापर्यंत आम्हाला खूप मजा आली. सगळे ॲक्टिव्हिटीज वगैरे खूप चांगले इकडचे आणि खूप म्हणजे तुम्हाला टाईम देऊन ते ॲक्टिव्हिटी करून घेतात. म्हणजे असं नाही की रशमध्ये की तुम्ही एकच्या मागे एक सगळेजण येतात आणि तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायला नाही मिळतात प्रॉपरमध्ये, असं नाही आहे. ॲक्टिव्हिटी वगैरे करायला तुम्हाला खूप चांगला टाईम मिळतो इकडे आणि खरंच खूप छान लोकेशन आहे कॅम्पिंगसाठी. मला खूप आवडलं आहे. म्हणजे माझं सेकंड कॅम्पिंग आहे हे आणि खूप चांगलं आहे, म्हणजे खूप चांगलं आहे. आणि आम्ही तिथे स्पॉटला आम्ही आमचा टेंट लावला आहे आणि इवन आमचा जो टेंट आहे तिथून पाण्याचा आवाज चुम्मेश्वरी म्हणजे एवढं प्लिझंट वाटतं आहे ना, खूप भारी वाटते खूप. अजिंक्य माझ्यासोबत आहे, मित्र माझा अजिंक्य नेहमीच्या व्हिडिओमध्ये असतो. सो अजिंक्य देखो कैसा लग रहा है? बहुत सही, बहुत खूप मजा येते सिरियसली. म्हणजे जरा पण मी क्या बोलते उसको बडा चढा के नाही बता रहा हूँ मैं. खरंच खूप छान प्लेस आहे. आय वुड रेकमेंड की तुम्ही एकदा तरी या इकडे आणि याची मजा घ्या. स्टाफ पण खूप चांगला आहे, खूप फ्रेंडली स्टाफ आहे. खूप हेल्प करतो स्टाफसुद्धा सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करण्यासाठी. आणि तुम्ही मागे बघू शकतात पूर्ण जो व्ह्यू आहे कॅम्पिंगचा, खूप ब्युटिफुल व्ह्यू दिसतोय, खूप भारी आहे. सो गाईज आता 7:15 वाजले. तुम्ही बघू शकतात की आता इथे किती अंधार झालेला आहे आणि पूर्ण त्यांचे लाईट्स वगैरे त्यांनी ऑन केले आहेत. सगळे लॅम्प लाईट्स वगैरे त्यांनी ऑन केलेले आहेत. सो तुम्हाला मी पूर्ण एक व्ह्यू नाईटचा एक पूर्ण व्ह्यू दाखवतो मी पूर्ण कॅम्पचा. तुम्ही बघून घ्या, खूप अमेझिंग कॅम्प आहे. तुम्हाला मी पूर्ण व्ह्यू दाखवतो इथून. हे स्टेप्स आहेत वरतून खाली येण्यासाठी आणि इथे खाली पूर्ण रिव्हर आहे बॅक साईडला. आता आम्ही खाली होतो म्हणून मी इथून वरती चाललो आता. सो मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो कॅम्पिंगचा. सो इथे तुम्ही म्हणजे गेट टुगेदर होऊ शकतात संध्याकाळी वगैरे. या टाईमला जसं 7:15 वाजलेत. तुम्ही इथे गेट टुगेदर होऊन तिथे तुम्ही एन्जॉय करू शकतात. आणि इथे डार्ट आहे जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं, आम्ही खेळ होतो. आता पूजा पुन्हा इथे ट्राय करते. अच्छा, सो पूजा इथे ट्राय करते पुन्हा. वाव, मस्त मिस केलेला आहे हा. आणि हा सेकंड परत एकदा मिस झालेला आहे आणि सोबत त्याने तोडले पण आहे तिने. आणि हा थर्ड मिस. अशा प्रकारे तिने 3ही मिस केलेले आहेत. व्हेरी व्हेरी टॅलेंटेड मूव्ह. म्हणजे सिरियसली हे खूप ओके. सो रिझन पण ऑलरेडी आमच्याकडे आहेत आणि जवळून सुद्धा तिचे नेम लागत नाही आहे. आणि तिने लावून सुद्धा म्हणजे मिडलमध्ये नाही लावलं आहे, तिने साईडला लावलं आहे जर लावत पण असेल तरी. म्हणजे सिरियसली मॅन. आणि तुम्ही इथे बघू शकता हा पूर्ण व्ह्यू आहे. इथे त्यांचं एक किचन आहे त्या साईडला. इथून एंट्रन्स आहे. हा पूर्ण ग्राउंड आहे इकडे छोटा. आणि इथे एक ॲक्टिव्हिटी ते बॅडमिंटनसारखं खेळायला आहे, टेबल टेनिस आहे. आणि इथे ॲक्टिव्हिटी होते, सगळेजण इथे गेट टुगेदर करतात संध्याकाळच्या टायमाला. आणि इथे गिटारिस्ट लाईव्ह म्युझिक वगैरे असणार आहे. आणि सध्या इथे DJ प्ले होतो आहे इथे. जर तुम्हाला दाखवलं सगळे इथे ॲक्टिव्हिटीज होते, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज. सो येस, सो तुम्ही वरतून व्ह्यू बघू शकता. अमेज. मी आता ह्या साईडने आलो होतो वरती इथून. सो आता मी पूर्ण हे राऊंड करून मी आता ह्या साईडने खाली चाललो आहे.
तुम्हाला दाखवण्यासाठी. इथे सेपरेट टेंट्स लावलेले आहेत. आय डोंट नो, मे बी फॉर कपल्स असतील. आणि इथे सारे टेंट्स आहेत. सो येस, लाइटिंग पण सोबर आणि सिम्पल आहे है ना. तुम्ही बघू शकता ते बघा, लाइटिंग सिम्पल अँड सोबर आहे. मस्त व्ह्यू दिसतोय. ओके, आणि इथून खाली उतरतं. इथे व्हॉलीबॉल खेळू शकतात तुम्ही. इथे व्हॉलीबॉल खेळायला आहे. मग अशी राज वगैरे सगळे खेळवते व्हॉलीबॉल. आणि इथे रिव्हर्स सिटिंग आहे. रात्री तुम्ही इथे सिटिंग करू शकतात, मजा करू शकतात. म्हणजे तुम्ही तुमचं जर पर्सनल टाईम तुम्हाला पाहिजे तुम्ही इथे पर्सनल टाईम काढू शकतात. आणि हा आमचा टेंट. सो स्पेशली आम्ही त्यांना सांगितलं होतं आम्हाला टेंट इथे लावून द्या, बिकॉज फॅमिली टेंट आहे. सो इथे लावून द्या. तुम्ही बघू शकता लाइटिंग्स वगैरे सगळे. तिथे सुद्धा एक फोटो काढायला एक त्यांनी सेटअप केलेला आहे. तो पण ब्युटिफुल सेटअप आहे. तिथे आम्हाला फोटो काढायचे. आम्ही आता फोटो काढू जाऊन. इथे कॅम्प रिओचं सुद्धा इथे स्लोगन म्हणजे कॅम्प रिओचं त्यांनी बोर्ड ठेवलेला आहे, जिथे तुम्ही फोटो काढू शकतात. देर आर मेनी प्लेसेस जिथे तुम्ही फोटोज वगैरे क्लिक करू शकता. आणि खूप चांगलं आहे. आणि स्टाफ इकडचा खूप सपोर्टिव्ह आहे, खूप सपोर्टिव्ह. म्हणजे हा स्टाफच आहे त्यांचा, राहुल नाव आहे याचं. आणि तो प्रथमेश आहे. सो खूप सपोर्ट करतात हे सगळ्या गोष्टीमध्ये. इथे आर्चरी आम्ही खेळू मगाशी. आणि हा इथे प्लेस आहे फोटो काढायला. अमेझिंग प्लेस आहे. इथे बॉनफायर होतं ना मित्रा प्रथमेश. इथे बॉनफायर होऊ शकतं इथे. मे बी त्यांनी केलं असेल काल, तर ते आहे. सो आम्ही पण रात्री करू. आणि सो आता इथे पूर्ण डार्क झालेलं आहे, पण खूप मस्त वाटतं. ते रिव्हर साऊंड वॉटर साऊंडमुळे ते एकदम प्लीझंट वाटतं आहे. ही प्लेस मला खूप जास्त आवडली आहे कपलसाठी. आणि तुम्ही बघू शकता इथे लिहिलं आहे #कॅम्प रिओ. बेस्ट प्लेस आहे. मी इथे फोटो काढेल आता. आणि तुम्ही बघू शकता धावाला व्ह्यू. अमेझिंग मस्त. सो गाईज आता इथे लाईव्ह म्युझिक चालू झालेलं आहे. सो मी तुम्हाला दाखवतो इथे लाईव्ह म्युझिक कसं चालू आहे. आणि खूप प्लीझंट वाटतंय, खूप मस्त वाटतंय. लिटरली मी तुम्हाला लाईव्ह म्युझिक दाखवतो. एक मिनिट. कितना पागल है ये प्यार तो तुमसे करता है. मेरा दिल भी कितना पागल है ये. सो गाईज आता जेवण चालू झालेलं आहे. आता आम्ही जेवायला झालो. अजिंक्य सर. सो आता आम्ही जेवायला चालू. इथे जेवण लागलेलं आहे, तुम्ही टेबलवरती बघू शकतात. तर तुम्ही बघू शकता जेवण लागलेलं आहे इकडे. सो आता आम्ही जेवायला स्टार्ट करणार आहे. आणि मग जेवल्यानंतर आमचं जॅमिंग सेशन होणार आहे. सो त्याच्यानंतर फुल ऑन धमाल आहे, तर ती तुम्ही नंतर एन्जॉय करा. सो गाईज मी जेवायला घेतले. आता आम्ही जेवण करतोय. राईस चिकन आहे आणि खीर आणि चपाती घेतली आहे. सो आता जेवण केल्यानंतर मी तुम्हाला मग भेटतो जॅमिंग सेशन जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा.
इधर ही पड़ गया है वो उधर दिख रहा है पुत्रा. तो. ये वाला मस्त. ये वाला वा. same ये वाला. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो आता 9:45 वाजलेत. सो आता 9:45 वाजलेत आणि आता मी उठलेलो आहे आणि आता फ्रेश होईल मी, म्हणजे थोडासा फ्रेश झालो आहे. येस. तर तुम्ही बघू शकता हा जो व्ह्यू आहे हा माझ्या टेंटमधून आहे. आम्ही इथे टेंट लावून घेतला होता. सगळ्यांची टेंट वरती आहेत आणि ॲक्च्युली तिथे वरती छोटे टेंट होते म्हणून मी इथे मोठा टेंट लावून घेतला होता. सो तुम्ही बघू शकता व्ह्यू, म्हणजे इथून डायरेक्ट निघाल्यावरती बाहेर मस्त रिव्हर व्ह्यू विथ वॉटरचा मस्त पाण्याचा आवाज, खळखळणारा तो आवाज पाण्याचा, किती भारी वाटतंय. सो आता मी थोडं चेंज वगैरे करतो. करून मी वरती जाणार आहे आणि वरती तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज दाखवतो. मी काल ते शूट नव्हते केले थोडे ॲक्टिव्हिटीज. सो ते ॲक्टिव्हिटीज आज मी करणार आहे आणि ते मी तुम्हाला दाखवतो. सो गाईज आता मी हे कमांडो करायला चाललो आहे. सो ते तुम्ही आता बघा मी कसं करतो. एक्सपर्ट आहे, म्हणजे इथे एक्सपर्ट्स आहेत. मी फक्त करायला चाललोय. काय बोलतो काय. हा बस पाय स्ट्रेट ठेव अजून असेल. सो आता कमांडो गेलंय, फुल मस्त वाटलंय. थोडंसं म्हणजे एनर्जी आणि थोडी ताकद पाहिजे करायला, पण आता केलंय, भारी वाटतंय. सो गाईज आता आमचं एन्जॉय करून झालं आहे. 12 वाजलेत. आम्ही आता चेकआउट करतो आहे. सो आता आम्ही चेकआउट करून आता बाहेर जेवण करून वगैरे घरी जाणार. सो ॲज ऑफ नाव आम्हाला खूप मजा आली आहे, म्हणजे खूप जास्त एन्जॉय केलं आहे आम्ही. आणि थोडंफार माझा थोडा घशाचा प्रॉब्लेम झाला, जे माझा लास्ट व्हिडिओमध्ये झाला होता. जेव्हा ज्याच्यासाठी मी ॲडमिट होतो, तो थोडं थंडीमुळे मला इश्यू झाला आहे, म्हणून थोडं आवाजामध्ये थोडं वेगळं वाटत असेल. सो आता आम्ही निघतो इथून. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढच्या नवीन लोकेशनवरती. आणि तुम्हाला डिटेल्स सगळे मी खाली मेन्शन करणार आहे. ज्यांना पण जायचं त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की तुम्ही इथे येण्यात इंटरेस्टेड आहे. मी तुम्हाला त्यांच्या सगळे डिटेल्स म्हणजे नंबर्स वगैरे सगळे प्रोव्हाइड करेल. सो आत्तापर्यंत हा व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. शिवांश